उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्णतेचा दाह प्रचंड प्रमाणात वाढलेला असतो. त्याकरताच आहारामध्ये थंड प्रकृतीचे पदार्थ हे अत्यावश्यक आहेत. नाचणी ही थंड प्रकृतीची असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये शक्यतोवर नाचणी आहारामध्ये असणे आवश्यक आहे. जसे लहान मुलांच्या आरोग्य वाढीसाठी सुद्धा नाचणी ही अत्यावश्यक आहे. त्यासाठीच आज आपण उन्हाळा विशेष नाचणीचे अतिशय पौष्टिक असे, तोंडात टाकताच विरघळणारे, दाणेदार आणि चविष्ट असे नाचणीचे गूळ घालून लाडू तयार करणार आहोत. हे लाडू अगदी महिनाभर देखील खराब होत नाहीत. छोट्या-मोठ्या भुकेच्या वेळेला एक लाडू सुद्धा तुम्ही खाल्ला, तरी सुद्धा तुमचे मन तृप्त होते. शिवाय शरीराला त्याचे अनेक असे फायदा देखील मिळतात आणि थंडावा देखील मिळतो. नमस्कार मंडळी, मी आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. नाचणीचे लाडू तयार करण्यासाठी बघा, सर्वप्रथम आपण नाचणी घेतलेली आहे. नाचणी ही अतिशय पौष्टिक असे तृणधान्य, शरीराला थंडावा देणारे असे आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीचे सेवन कुठल्या ना कुठल्या रूपाने आपण करायलाच हवे. तर आता आपण 1 कप नाचणी घेतलेली आहे. नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. वजनी म्हणाल तर 150 ग्रॅम हे पीठ आहे. हे पीठ आता आपण परातीमध्ये काढून घेऊया. यानंतर आपले लाडू थोडे अधिक चविष्ट होण्यासाठी आणि आपल्या नाचणीच्या पिठाला बाइंडिंग मिळण्यासाठी, तसेच आपले लाडू अगदी छान दाणेदार असे होण्यासाठी आपण यामध्ये बारीक रवा घालणार आहोत. तर हा बारीक रवाचं प्रमाण काय घेतलेलं आहे, तर बारीक रवाचं प्रमाण आपण 50 ग्रॅम असं घेतलेलं आहे. जर आपण कपने मेजर केलं तर पाव कप हा अगदी बारीक असा रवा आपण घेतलेला आहे, ज्याला चिरोटी रवा असं देखील म्हटले जाते. जाड रवा असेल तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. हे सगळं जिन्नस आपण हाताने एकजीव करून घेणार आहोत. नाचणीला तशी स्वतःची अशी चव नसते. त्यामुळे जर आपण रवा घातला तर हे लाडू थोडे चविष्ट असे लागतात आणि छान दाणेदार असे तयार होतात. पुढे आपण हे सगळं एकजीव केल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आता आपण आपले रोज आपण जी पोळीसाठीची कणिक भिजवतो त्याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला पाऊण कप दुधाने छान असे घट्टसर अशी भिजवून घ्यायची आहे. तर पाऊण कप आपण दूध घेतलेलं आहे. थोडं-थोडं दूध आपण यामध्ये घालत जायचं आहे आणि याचा असा घट्टसर असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. अतिशय घट्टही नाही आणि अतिशय लूजही नाही, असा मध्यम असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आपला मीडियम घट्टसर असा गोळा बघा या ठिकाणी भिजवून रेडी झालेला आहे. बघा अगदी घट्टसरही नाही, अगदी पातळही नाही असा गोळा आपण भिजवून घेतलेला आहे. दुधाचा वापर करून आपण हा गोळा भिजवल्यामुळे लाडूची चव खूप छान अशी लागते. पाऊण कप दूध आपल्याला संपूर्ण या ठिकाणी लागलेलं आहे. तर झाकून ठेवूया साधारणतः 10 ते 15 मिनिटानंतर आता आपण बघून घेऊ. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत बघा आणि आता आपल्या पिठाचा जो गोळा आहे, तो छान असा या ठिकाणी मुरला गेलेला आहे. तर आता यातून आपण छोटे-छोटे असे गोळे काढून घेऊया आणि त्याच्या आपण पुऱ्या करून, या पुऱ्या आपण तुपामध्ये तळून त्याचे लाडू तयार करणार आहोत. आता आपल्याला जर पुऱ्या करायच्या नसतील, तर आपण याऐवजी याचे मुटके देखील करू शकता. हे बघा, याच गोळ्याचे आपण या पद्धतीने मुटके करायचे आहेत आणि हे मुटके आपल्याला तुपामध्ये तळायचे आहेत. कुठलीही पद्धत जरी वापरली तरी लाडू छानच होतात. आज आपण पुरी मोडून जसे दामट्याचे लाडू करतात, त्याच पद्धतीने हे नाचणीचे लाडू करणार आहोत. तर त्यामुळे मी छोट्या-छोट्या अशा पुऱ्या भराभर अशा लाटून घेत आहे. बघा रवा घातल्यामुळे ह्या पिठाला खूप छान अशी बाइंडिंग आलेली आहे. तर आपल्याला जर पुऱ्या नसतील करायच्या, तर आपण मुटके करू शकतात आणि तुपामध्ये तळू शकतात. जर आपल्याला तुपामध्ये तळायचे नसतील, तर आपण आपण कांद्याचं थालीपीठ जसं लावतो, त्याच पद्धतीने तव्यावर डायरेक्टली थालीपीठ थापायचं, याचे 4 गोळे करायचे मोठे-मोठे आणि थालीपीठ थापायचं, त्याला आतमध्ये छिद्रे करायचे आणि यानंतर त्यामध्ये तूप सोडून ते थालीपीठ खमंग दोन्ही बाजूंनी भाजून मग त्याचे तुम्ही लाडू करू शकतात. आता तुम्हाला लाडू करण्याच्या मी या ठिकाणी 3 पद्धती सुचवलेल्या आहेत. त्यापैकी कुठलीही तुम्ही पद्धत वापरली तरी सुद्धा लाडू तुमचे छान होतील. परंतु पुरी करून जे लाडू तयार होतात ते अधिक असे चविष्ट आणि छान असे चवीला लागतात. आणि तूप म्हटलं तर तूप अगदी तसंच आणि तेवढंच लागतं. अगदी तेलकट तुपकट ह्या पुऱ्या होत नाही. याला तूप देखील जास्त लागत नाही तळण्यासाठी. तर बघा आपण पुऱ्या करून घेतल्या. त्यानंतर तूप थोडंसं घेतलेलं आहे. त्या तुपामध्ये आपण ह्या पुऱ्या टाकून घेत आहोत. तर फुगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. फुगली नाही फुगली तरी सुद्धा क्रिस्पी ही पुरी झाली पाहिजे, तेवढी आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे. पुरी बघा अगदी छान टम्म अशी मस्त फुगून आलेली आहे. दोघंही बाजूंनी छान गोल आणि गरगरीत अशी झालेली आहे. तर हिला थोडीशी आपल्याला आता कुरकुरीत अशी करून घ्यायची आहे. तर साधारणतः अर्ध्या मिनिटातच ही पुरी जी आहे, ती अगदी छान अशी मस्त क्रिस्पी अशी तयार होते. हे बघा. अगदी सुरेख अशी मस्त ही पुरी तयार झालेली आहे. आपण आता ही पुरी एका घमेलीमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे मिश्रण करायला सोपे जाते. तर बघा मी शेवटची पुरी तुम्हाला तळून दाखवते आता. सगळं पिठाच्या पुऱ्या माझ्या ऑलरेडी तळून झालेल्या आहेत आणि तुपाची तुम्ही क्वांटिटी बघा. बघा तूप अजिबात ह्यामध्ये आपल्याला लागत नाही. अजिबात ही पुरी तूप शोषून घेत नाही. तूप तेवढंच आपल्या कढईमध्ये
शिल्लक आहे, अगदी किंचितचं हे कमी झालेलं आहे. थालीपीठाला जरी म्हटलं, तरी सुद्धा तुम्हाला तूप सोडावंच लागणार आहे. मुटक्यांना देखील तूप लागणारच आहे. तर ह्या पद्धतीने तितकंच तूप आपल्याला कमीत कमी तुपामध्ये आज आपण हे लाडू करत आहोत. बघा आपली शेवटची पुरी देखील तळून आपण दाखवलेली आहे. अगदी छान गोल गरगरीत मस्त कुरकुरीत टम्म फुगलेल्या ह्या पुऱ्या बघा. अगदी कमी तुपकट दिसत आहेत. अजिबात तुपकट दिसत नाहीयेत. तर ह्या आता पुऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला थोड्या थंड होऊ द्यायच्या आहेत आणि यानंतर आपण याची पुढची प्रोसेस करून घेणार आहोत. तोपर्यंत आपले जे बाकीचे जिन्नस आपण लाडूमध्ये घालणार आहोत, ते आपण भाजून घेऊयात. पुढे लाडूमध्ये आपण काही प्रकारच्या बिया तसेच मखाने घालून घेणार आहोत. सगळ्या बिया आणि मखाने हे थंड असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून हे आपण लाडूमध्ये घातले पाहिजे. तर सर्वप्रथम बियांमध्ये आपण मगज बी घेतलेला आहे बघा. तर या मगजच्या बीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम, झिंक, प्रोटीन शिवाय ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असल्यामुळे हृदयासाठी विशेष करून रक्तदाब मेंटेन करण्यासाठी या फार महत्त्वाच्या अशा असतात. कांती सुधारते. शिवाय केसाची चमक देखील तशीच टिकून राहते. त्यामुळे मगजच्या बिया आपण आज आपल्या लाडूमध्ये समाविष्ट करून घेणार आहोत. मगजच्या बिया आपण हलक्या अगदी भाजून घेतलेल्या आहे. फुलल्या देखील आहेत. त्यातल्या 2 चमचे बिया मी लाडूच्या डेकोरेशनसाठी काढून घेत आहे आणि बाकीच्या बिया आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पुढे बघा आपण पंपकिनच्या सीड्स देखील यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि प्रोटीन असल्यामुळे हार्टची हेल्थ सुधारते. शिवाय झोपही चांगली लागण्यासाठी आपल्याला मदत होते. त्यामध्येच आपण काही सूर्यफुलाच्या बिया देखील घेतलेल्या आहे. सूर्यफुलाच्या बिया आणि पंपकिनच्या बिया ह्या आपण 2-2 टेबलस्पून प्रत्येकी घेतलेल्या आहे. मंद आचेवर छान असा बिया फुलेपर्यंत आपण हे छान असं क्रंची होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. या बिया घातल्यामुळे लाडू आपले अधिकच पौष्टिक आणि छान शरीराला थंडावा देणारे असे तयार होतात. त्यामुळे बिया यामध्ये आवश्यक घाला. लाडूमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि पुढचा घटक तो म्हणजे 1 कप मखाना आपण घेतलेला आहे. मखाना हा थंड प्रवृत्तीचा असल्यामुळे या लाडूंमध्ये आवश्यक असा आपल्याला याला घालायचा आहे. तर मखाना हा कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट, मॅग्नेशियमचा उत्तम असा स्रोत आहे. त्यामुळे आपली हाडं मजबूत होण्यास मदत होते. शिवाय हृदय देखील छान असे राहते. वेट मॅनेजमेंटसाठी सुद्धा हा महत्त्वाचा असा उपयुक्त असा ठरतो. तर मखाने भाजून घेतलेले आहे आणि एका छान अशा बाउलमध्ये आपण काढून घेतलेले आहेत. मखाने आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची बारीक अशी आपण पावडर तयार करून घेऊयात. मखाण्यांची अगदी बारीक अशी पावडर बघा रेडी झालेली आहे. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या उरलेल्या बिया देखील बारीक करून घ्यायच्या आहेत. थोडासा चरमरीत असा आपण ह्याला बारीक करून घेऊ. लगेचच ह्यांना बारीक होण्यास मदत होते कारण आपण यांना छान असं कुरकुरीत असं भाजून घेतलेलं आहे. हे बघा, मस्त याची देखील पूड तयार झालेली आहे, अगदी छान अशी. ही सुद्धा आपण आता मखाण्यांच्या पूडमध्ये घालून घेऊया. पुऱ्या आता थंड झालेल्या आहेत बघा दुसऱ्या बाजूला, तर त्या देखील आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. तर आज आपण पुऱ्या मोडून जे लाडू करतात, दामट्याचे लाडू जे असतात, त्या पद्धतीचेच हे नाचणीचे लाडू करत आहोत. अतिशय छान मोतीचूरच्या लाडूंच्या चवीसारखे हे लाडू तयार होतात. अजिबात आपल्याला कळणार देखील नाही, की हे नाचणीचे लाडू आहेत. इतके छान चविष्ट असे लागतात. थोड्या पुऱ्या आपण यामध्ये घालायच्या आणि याचं बारीक असं हे आपल्याला एक पूड तयार करून घ्यायची आहे. अतिशय बारीकही नाही, थोडीशी चरमरीत अशी आपल्याला ही पावडर अशी तयार करून घ्यायची आहे बघा. सगळ्या पुऱ्या मोडून आपण याची ह्या पद्धतीने आता पूड तयार करून घेतलेली आहे बघा. थोडी जाडसर अशी भरड तयार करून घेतलेली आहे. त्यामध्ये आता मखाना आणि या बियांचं जे बारीक केलेले मिश्रण होतं, ते आपण आता घालून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. मोठी आता यामध्ये आपण एक घमेली घेतली आहे. त्यामध्ये आता हे मिश्रण सगळं आपण एकजीव करत आहोत. दुसऱ्या बाजूला आता आपण कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आता आपण गूळ वितळून घेणार आहोत. लाडूला छान असा गोडवा येण्यासाठी आज आपण गुळाचा वापर केलेला आहे. तर प्रमाण बघून घेऊया. 1 कप फुल भरून या ठिकाणी आपण गूळ घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम हा गूळ आहे. म्हणजे जितकं आपण पीठ घेतलं होतं तितकाच आपण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे. तर यामध्ये आपण थोडंसं आता घोटभर असं पाणी घातलेलं आहे आणि आता मध्यम आचेवर आपण हा गूळ वितळून घेऊया. बघा, गूळ संपूर्णपणे वितळला गेलेला आहे. फेस देखील यावर आलेला आहे. आपल्याला या गुळाचा कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही. फेस आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपल्याला हा जो वितळलेला गूळ आहे, तो आपल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे. त्या अगोदर आता आपण मगजच्या ज्या बिया बाजूला काढून घेतलेल्या होत्या, त्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत. यानंतर आता यामध्ये आपल्याला गुळाचा तयार केलेलं जे मिश्रण होतं, ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. बघा, गुळाचा आपण वितळलेला गूळ जो आहे, तो आपण यामध्ये घालून घेऊयात. सगळं पटापट असं आपल्याला हे एकजीव करायचं आहे. गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. यामध्ये लाडू अजिबात चुकत नाहीत.
सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण आता बघा बऱ्यापैकी ओलसर असं आहे, त्यामुळे या मिश्रणाचे लाडू आता बांधता येणार नाहीत. तर थोडं 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी याला झाकून ठेवू आपण. म्हणजे काय होईल, जो रवा आहे, नाचणी आहे, त्यामध्ये जो गूळ आपण वितळून घातलेला आहे, त्याचा रवा छान असा फुलून येतो आणि मग पटापट असे लाडू आपले बांधले जातात. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत बघा. तर आता लाडू बांधता येतोय का आपण चेक करून बघूयात. तर अगदी छान असा लाडू बघा, मिश्रण आता मऊसूत असं जर पडलेलं आहे आपण बघा, थोडंसं कोरडं देखील पडलेलं आहे. तर तुम्हाला जर तूप चालत असेल, तर आपण या स्टेजला थोडंसं तूप देखील यामध्ये घालू शकता 2 ते 3 चमचे. मुलांसाठी करत असाल तर तूप थोडं घातलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा जेव्हा आपण गूळ वितळवायला गॅसवर ठेवतो, तेव्हा सुद्धा त्यामध्ये 2 चमचे तूप घातलं, तर अजून मऊसूत हे लाडू होतात. परंतु आज मी डाएट करण्यासाठी साठी सुद्धा विचार करून हा व्हिडिओ बनवल्यामुळे तुपाचा कमीत कमी वापर दाखवलेला आहे. तर बघा, आता आपला हा जो लाडू आहे तो छान असा गोल आणि गरगरीत असा तयार झालेला आहे आणि दिसायला देखील बघा किती सुरेख दिसतो आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळतो आणि मनतृप्ती करणारा हा लाडू इतका सुरेख लागतो, की तुम्ही ओळखू सुद्धा शकणार नाही, की हा नाचणीचा लाडू आहे. तर बघा मी तुम्हाला शेवटचा लाडू देखील वळून दाखवते. तर शेवटचा लाडूपर्यंत मिश्रण अगदी छान मऊसूत असं आपलं राहिलेलं आहे. पटापट हा लाडू सुद्धा आपल्याला वळता येतो आहे. इतकं हे पाकाचं प्रमाण आपलं आज परफेक्ट असं झालेलं आहे. बघा, अगदी छान मस्त दिसत आहे. बघा आपले सगळे नाचणीचे लाडू बघा बनवून तयार झालेले आहेत. अगदी हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली तर महिनाभर देखील अजिबात खराब होत नाही. आज आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 22 लाडू तयार झालेले आहेत आणि खूप छान अगदी मऊसूत असे मोतीचूरच्या लाडूंसारखे लागणारे हे लाडू तोंडात टाकताच विरघळतात. मुलं देखील नक्की आवडीने खातील याची खात्री मी तुम्हाला देते. आणि शिवाय कमी तुपाचा वापर करून आपण आज हे बनवलेले आहेत. सगळ्या प्रकारचे पौष्टिक असे घटक वापरून आपण आज हे लाडू तयार केलेले आहेत. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि रेसिपीमधील टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपीला हाईप देखील करा. हाईप करण्यासाठी लाईकच्या बटनच्या बाजूच्या बाजूच्या बटनवर क्लिक करा. तिथून तुम्ही हाईपद्वारे माझ्या रेसिपीला पॉइंट्स देखील देऊ शकतात. तर माझ्या चॅनल खमंग खानदेशीला सबस्क्राईब केले नसेल, तर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान-छान आणि मस्त-मस्त रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.